स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या दोन वेगवेगळ्या वादग्रस्त व्हिडिओ क्लिप्समुळे अडचणीत सापडला आहे। या प्रकरणामुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत असून महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 370 रुपयांच्या बिर्याणीमुळे हिमांशू जांगडा याला आपला जॉब गमावा लागला, तर प्रणित मोरेला स्वतःचं इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिव्हेट करावे लागले। 370 रुपयांची बिर्याणी हे प्रकरण तरी नेमकं काय हे समजून घेऊ। नमस्कार, मी रवी शिकारे आणि तुम्ही पाहताय फेरफटका न्यूज। प्रणित मोरेच्या एका गुरुग्राम येथील लाईव्ह शो दरम्यान हिमांशू जांगडा नावाचा प्रेक्षकाने डेटिंगचा एक अत्यंत वादग्रस्त किस्सा सांगितला। त्याने एका तरुणीला 370 रुपयांची चिकन बिर्याणी खाऊ घातली आणि पैसे स्वतः भरले। हिमांशूने स्टेजवर सांगितले की पैसे खर्च केले आहेत म्हणून मला ते वसूल करायचे होते। यासाठी त्यानं तरुणीच्या मनाविरुद्ध तिला अंधाऱ्या पार्कमध्ये नेऊन संमतीशिवाय शारीरिक जवळीक साधल्याचा दावा केला। धक्कादायक म्हणजे प्रणित मोरे यावर आक्षेप घेण्याऐवजी स्टेजवरून हसताना दिसला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिमांशू जांगडावर देशभरातून टीका झाली आणि त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले। प्रणित मोरेलाही टीकेचा सामना करावा लागल्याने त्याने आपले इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिव्हेट केले होते। या पहिल्या वादानंतर प्रणितच्या शो मधील आणखी एक जुना व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मुंबईतील डॉक्टर शेजल पवार नावाच्या महिला डॉक्टर प्रेक्षकात उपस्थित होत्या। वैद्यकीय शिक्षण घेताना मृतदेहांच्या शवविच्छेदादरम्यानच्या अनुभवांवर बोलताना या महिला डॉक्टरने पुरुष मृतदेहांच्या गुप्तांगाविषयी अतिशय असभ्य आणि उपहासात्मक भाष्य केले। त्यावर प्रणित मोरेने हसत तुम्ही डॉक्टर आहात की कसाई अशी टिप्पणी केली। या व्हिडिओचा परिणाम असा झाला की वैद्यकीय क्षेत्रातील मृतदेह दात्यांचा अवमान झाल्याची भावना निर्माण झाली आणि लोकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला। डॉक्टर शेजल पवार यांनी जाहीर माफी मागितली। या प्रकरणी जनाक्रोश पाहता महाराष्ट्र सायबर विभागाने तिन्ही मुख्य व्यक्तींवर प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉक्टर शेजल पवार यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल केले आहेत। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा फेरफटका न्यूज।